उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रस्ते पाणी दौरा करत आहेत। आपण बघू शकतो की इकडे सर्व नागरिकांबरोबर देखील ते बातचीत करत आहे आणि मुंबईमधले जे सर्व रोड आहेत ते कशा प्रकारे बांधकाम होत आहे हे जी सगळ्याची माहिती हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत। त्याचबरोबर आपण बघू शकतो मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष बांगर आहेत। संपूर्ण मुंबईमधले जेवढे देखील रोड आहेत त्याची कशा प्रकारे काम चालू आहे आणि काय चालू आहे हे सगळं चालू आहे हे सर्व सध्या आपण बघू शकतो नागरिकांबरोबर एकनाथ शिंदे हे बातचीत करत आहेत। त्याचबरोबर कशा प्रकारे या कॉलनीमध्ये गार्डन बनवता येईल हे देखील एकनाथ शिंदे हे आयुक्तांना सांगत आहेत। आपण आता दृश्यांमध्ये देखील बघू शकता नागरिकांबरोबर बातचीत करत सांगतात। शिंदे साहेब, आपण नागरिकांबरोबर बातचीत करत आहात, काय सांगाल? इथले नागरिक खूप म्हणजे पर्यावरण प्रेमी आहेत आणि म्हणून मी अभिजित बांगर यांना सांगितलंय की इथं झाडं जी आहेत ही झाडं जी आहेत ती तर आपण मोठी करायचीच आहेत, परंतु नवीन झाडं आणखी याच्यात ॲड करायची आणि हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडॉर झाला पाहिजे। यासाठी एक गार्डनचा माणूस पण लावा, कारण हे सगळे लोक आहेत हे या सगळ्या पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आहेत आणि म्हणून त्यांना खूप प्रेम आहे। ते एक एक झाडाचं रूट दाखवलं किती मीटर, 7, 8, 10 मीटर, तर ती अशी बारीक याच्यावर लक्ष देऊन ही सगळी झाडं वाचवणारे लोक आहेत। त्यामुळे हे सरकार पण पर्यावरणपूरक विकास करणं ही भूमिका आमची आहे। त्यामुळे पर्यावरणाला कुठेही बाधा न होता या ठिकाणी पुढच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार न होता या ठिकाणी लोकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही। शिंदे साहेब, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन देखील म्हणलं जातं। आपण समृद्धी महामार्ग हा देखील वेळेत पूर्ण केला। आज आपण मुंबईच्या रोडची पाहणी करताय, काय सांगाल याबद्दल? ॲक्सेस कंट्रोल रस्ते बनवणे, मुंबईतले आता रस्ते आपण बनवतोय, हे सरकारची भूमिका काय आहे? चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे लोकांना, चांगले रस्ते मिळाले पाहिजे आणि खड्डेमुक्त रस्तेचा प्रवास लोकांना दिला पाहिजे आणि म्हणून सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि भविष्यात 2-3 वर्षामध्ये तुम्हाला पूर्णपणे पुढच्या 2 वर्ष पण लागणार नाहीत, पण मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त मुंबई मिळेल आपल्याला। कुठेही खड्ड्यातून तुम्हाला प्रवास करावा लागणार नाही, कुठला अपघात होणार नाही आणि त्याबरोबर हे पर्यावरण जे आहे खरं म्हणजे ऑक्सिजन आहे, हा ग्रीन जो काही हा परिसर आहे, त्यामुळे अशा प्रकारचे जे काही परिसर आहेत त्याला मेंटेन करणं, ऑक्सिजन पार्क नवीन तयार करणं, म्हणून आम्ही इथं मोठं सेंट्रल पार्क करतोय ना महालक्ष्मीला, तर त्याचाच भाग आहे की या मुंबईतली ग्रीनरी वाढली पाहिजे। मागच्या वर्षी मी गगराणी यांना सांगितलं 1 लाख झाडं प्लांटेशन केलं, 1 लाख झाडं। यावर्षी देखील त्याच्यापेक्षा, या पावसाळ्यात देखील त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावू आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये देखील मोठं प्लांटेशन होईल, हे सगळे लोक त्यामध्ये सहभागी होतील। शिंदे साहेब, एक शेवटचा प्रश्न विरोधकांकडून आपल्याला अधिवेशनामधूनच एक होतं की रोडमध्ये भ्रष्टाचार होतोय आणि आपलं टार्गेट करत होते, काय सांगाल विरोधकांना? अरे बाबा, आता खरं म्हणजे हा भ्रष्टाचार बंद होणारा हा कॉन्क्रीटचा मार्ग आहे। हा इतक्या वर्षाच्या आजारावर परमनंट इलाज आहे, समजलं की नाही? त्यामुळे आता इथं पुढे भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही, दरवर्षी या खड्ड्यातून पैसे कमवायला मिळणार नाहीत, त्यामुळे आरोप करताय, जाऊ दे। होते आपल्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की यापुढे कोणताही भ्रष्टाचार न होता पूर्णपणे रोड हे बनवले जातील। कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।